ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळ्या नामा म्हणे उपजवणिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित ऐसे नाही कवड काही काल्याचे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत तुकोबारायांचा सर्वांच्याच परिचयाचा। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार। सर्वांचं श्रद्धास्थान मीनाक्षी देवी माता त्यांच्या दरबारात नवरात्र उत्सवानिमित्ताने पण आगळे वेगळे वैशिष्ट्य यावर्षी तपपूर्ती सोहळा। यामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा जे शुक्ल बाबा यांनी दिलेलं निमंत्रण अधूनमधून त्यांनीच करून दिलेलं स्मरण आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, रसाळ महाराज, शिंदे बाबा, दोन्ही साधूला नमस्कार। तोकडे बाबा, वाडणे बाबा, तिकडचे सगळे उभे असलेले बाबा, विनेकरी बाबा, हे छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजीं, त्यांची संस्था, या सर्वांना व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो। ज्यांनी आज कीर्तनाचं सौजन्य स्वीकारलं ते सन्माननीय संदीप भाऊ गुळवे, अरुण पाटील, प्रकाश पाटील, त्या तिघांनाही धन्यवाद। या संबंधाने उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, सुंदर नियोजन, सुंदर साऊंड सिस्टीम, तुम्हालाही धन्यवाद। सुंदर मंडप, शूटिंगवाले, तुम्हालाही धन्यवाद। इथं आल्यावर पत्रिका वाचली तर त्याच्यात 9 ते 11 बरं का हनुमान बाबा। मी बरोबर 6 वाजता आळंदीहून निघालो। इथं आल्यावर बसल्यावर सांगितलं 10ला 3 मिनिट कमी आहे, अशी मी फुशारकी मारली, पण पत्रिकेत 9 ते 11। बऱ्याच लोकांना वाटेल हा बाबा 1 तास उशिरा आला। 1 मिनिटही उशीर करत नाही। नंतर चौकशी अंती कळालं की लोक जमण्यासाठी 9 छापले, कीर्तन 10 ते 12च आहे, बरोबर आहे। आता हे जाहीर कबूल करा तुम्ही। विठ्ठल विठ्ठल अतिशय सुंदर नियोजन आहे। भालदार चोपदार, तुम्हालाही नमस्कार। ज्यांनी 12 वर्षापूर्वी या सप्ताहाचा प्रारंभ केला असेल ते पूर्वज कदाचित नसतील, पण वैकुंठात त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या असतील की आमच्या लेकराने हा सोहळा अखंड चालू ठेवला। जर बंद पडला असता तर हा कटकटा त्याची करती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला। ते तिथून आशीर्वाद देतात। कल्याण इच्छिती तया कोळा, कल्याण इच्छिती तया कोळा, कल्याण इच्छिती तया कोळा, तुका म्हणे पूत आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कोळा, कल्याण इच्छिती तया कोळा, तुका काशीनाथजी, तुका म्हणे पुत्र झाला, पितृ पाहिजे ना, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, पितृ आशीर्वाद देती, देती ते पुत्राला देती, ते उलट झालं होतं आपलं। तुका म्हणे पितृ काय होते, अतिपरिचयामुळे तसं होते। हा एक आनंदच आहे, हा समन्वय आहे बरं का शुक्ल बाबा। हा भेदभाव नाही। एकंदर शास्त्राने 5 दैवत सांगितलेली आहे, विष्णू, शंकर,
गणपती, सूर्य आणि शक्ती. आपल्याला वाटेल त्या दैवताची उपासना करण्यासाठी उपासकाला स्वातंत्र्य आहे. कोणी विष्णूची भक्ती करा, कोणी शंकराची करा, कोणी गणपतीची करा, कोणी शक्तीची, कोणी सूर्याची. फरक एवढाच आहे, त्या त्या भक्ताला नावं वेगवेगळी येतात. विष्णूच्या भक्ताला वैष्णव म्हटल्या जातं, तर शंकराच्या भक्ताला शैव, गाणपत्य, शाक्त ही नावं वेगवेगळी. पण हा भेदभाव नाही, भक्ती करण्यासाठीची व्यवस्था आहे. आम्ही व्यवस्थेला जेव्हा भेद समजतो तिथून भांडणाला सुरुवात आहे. व्यवस्था समजा की भांडण मिटलंच. नाही तर गुरुजी खुर्चीवरच पाहिजे आणि विद्यार्थी बाकड्यावरच पाहिजे. मग विद्यार्थ्यांचं बाकड्यावरचं बसणं आणि गुरुजीचं खुर्चीवर बसणं हे व्यवस्था का भेद? शिकवण्यासाठीची व्यवस्था. पण त्याच गावचा एक गरम डोक्याचा पालक थोडीशी लावून येतो झोकांड्या खात. काय गुरुजी, तू माणूस आहे हे जनावर आहे का भेदभाव केला? सगळ्यांना खुर्च्या द्या, सगळे बसा बाकड्यावर. लेका गरम डोक्याच्या बापा, गुरुजीनं केलेला हा भेदभाव नाही, शिकवण्यासाठीची व्यवस्था आहे. आम्ही व्यवस्थेला भेद समजतो, तिथून भांडणाला सुरुवात आहे. तसं हे भक्ती करण्यासाठीची व्यवस्था आहे. कोणी शंकराची करा, कोणी विष्णूची करा, कोणी सूर्याची करा, कोणी शक्तीची करा, कोणी गणपतीची करा. व्यवस्था असलीच पाहिजे. नाहीतर गोदावरीला एकच घाट असेल शुक्ल काका, तर सगळ्या कुंभमेळ्यात चिरडून मरल ना. मग व्यवस्था काही त्या घाटावर आंघोळी करा, त्या घाटावर काही, त्या घाटावर काही. तुम्हाला वाटल त्या घाटावर आंघोळी करा, पण तुझा घाट मोठा का माझा घाट मोठा, घाटाहून भांडू नका. आंघोळ गंगेत झाली, इकडे पहा. विठ्ठल समानतेच्या बाबतीत आमचं दुमत नाही. तुम्ही सोनाराकडे जा, ते दिवसभर दागिन्याकडे पाहत नाही. पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं, पाहू द्या सोनं. लॉकेट असो की पैजण असो, पैजणही 10 तोळ्याचं आहे, लॉकेटही 10 तोळ्याचं आहे. त्याची किंमत 11 लाख रुपये, याची किंमत 11 लाख रुपये. हे समान आहे. पण घरी आणल्यावर पैजण पायातच आणि लॉकेट गळ्यातच, हा भेदभाव नाही. याचं नाव व्यवस्था. विठ्ठल ही व्यवस्था आहे. कोणी शक्तीची भक्ती करा, कोणी गणपतीची करा, कोणी महादेवाची करा, कोणी सूर्याची करा, कोणी विष्णूची करा. आमच्या संतांनी हा समन्वय साधलेला आहे. जेव्हा आमचे संत देवीकडे पाहतात त्यांना पांडुरंग दिसतो, आणि पांडुरंगाकडे पाहतात तेव्हा देवी दिसते. कधी आहे यात्रा तुमच्या देवीची? 2 वेळेला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी. एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कधी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कधी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली कधी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवली. उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊली हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊली हो, उदो बोला, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊली हो, उदो बोला, उदो बोला कृष्णबाई माऊली हो. आकाशात पतितं तोयम सागरं प्रति गच्छति सर्वदेव नमस्कार.
केशवं प्रति गच्छति असा अभेद तत्वज्ञान सांगणारा आमचा वारकरी संप्रदाय. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्मन भेदाभेद भ्रम अमंगळ. वाटेल त्या दैवताची उपासना करा. जेव्हा विचारा तुम्ही तुमच्या देवीची यात्रा कधी? 2 वेळेला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. अहो तुमची देवी कशी? उत्तर पहा. एका जनार्दनी अंबा उभी, कर ठेवणी कटी. हा समन्वय आहे. एका जनार्दनी अंबा उभी, कर ठेवणी कटी हो. कर कटावरी ठेवणी या कर कटावरी सुंदर ते ध्याना उभे विटेवरी, कर कटावरी ठेवणिया, कर कटावरी ठेवणिया. रामदास आहे बरं का. आणि मी रामच असल्यामुळे आपली तिघाची रास एकच आहे. आणि मारुती आपल्याच पार्टीचा आहे. घाबरायचं कारण नाही. 12 पर्यंत. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल. हा समन्वय आहे. एका जनार्दनी अंबा उभी, कर ठेवणी कटे हो. कर कटावरी ठेवणी. अजून एक मिनिट घेतो बस. गोंधळ म्हणजे गडबड नव्हे. गोंधळ ही उपासना आहे. अरे गोंधळ कोणी घातला? शुक सणकादिक गोंधळी व करी कृपा, उजळ कुळ दीपा बोध करी सोपा. येऊनी लवलाही येऊनी लवलाही येऊनी लवलाही, सच्चिदानंद अंबाबाई वो करी कृपा. गोंधळ घालणारे कोण आहे? शुक सनकादिक गोंधळी. शुकाचार्य सनकादिक. आता समन्वय सांगतो. यांनी गोंधळ घातला. मग तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. दैवत पांडुरंग तुका म्हणे जाते सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. सनकादिक ध्यात, ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. ते आमचे कुळदैवत पांडुरंग. असं अभेद तत्वज्ञान सांगणारा आमचा संप्रदाय वारकरी संप्रदाय. त्यात पुन्हा शुक्ल काका आज महत्वाचा दिवस आहे. उत्तम आहे, पवित्र आहे, सगळे तुमच्या लक्षात आलेलं आहे. पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा, पवित्र सुदिन सापडला तो साधा आजी मुहूर्त भरा. सापडला गरजा जय जयकार हरी हृदये धरा. गरजा जय जयकार हे आळस नका करू सांगतो लहाना थोरा. याहो बाई आनो निघाले हरी. काशीनाथजी तुमचा काही दोष नाही. लारे 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 करत जा. अरे कीर्तनकारच आता टिपणं पाठ करून लागले ठोकायला, तर यांचा काय दोष आहे?
सगळ्या पाठांतराचा अभाव आहे. हे कॅसेट ऐकायचं, ते ऐकायचं, द्यायचं 2 तास ठोकून बस. पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा, सापडला तो साधा आजी मुहूर्त बरा. मुहूर्त एकंदर 3.5 मुहूर्त आहे. 3.5 त्याला जुन्या मंडळीला माहित आहे बरं का. शुक्ल काका ते बंद करा आता मोबाईल, माझ्याकडे पहा. अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते. औट शब्दाचा अर्थ काय होतो? 3.5. पूर्वीचे पाडे आहे हे बरं का हनुमानजी. पावकी, निमकी, सवाकी, दीडकी, अडीचकी, औटकी. जुन्या मंडळीला माहिती आहे. काशीनाथजी पाहू नका माझ्याकडे, हे पूर्वीचं होतं कोकणपट्टी. पावकी, निमकी, सवाकी, दीडकी, अडीचकी आणि औट. पाठच करावं लागत होतं तेव्हा. 1 औट, 2 औट, 7, 3 औट, 10.5, 4 औट, 14, 5 औट, 17.5. घरी गेल्यावर डोके चालवा. 3.5 औटचा अर्थ 3.5 होतो. एकंदर 3.5 मुहूर्त आहे. अक्षय तृतीया आहे, दिवाळी आहे, गुढीपाडवा आहे आणि आजचा दसरा. हे 4. त्याच्यामध्ये अक्षय तृतीयाला अर्ध मानलं. का मानलं काही माहीत नाही, पण हे 3 न ते अर्ध असे 3.5. हे मुहूर्त सर्वांना पाठ आहे, पण शरीराला 3.5 हाताचं असल्यामुळे मुहूर्त म्हटलेलं आहे. अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते. औट म्हणजे 3.5. प्रत्येकाचं शरीर ज्याच्या त्याच्या हातानं 3.5 हात आहे, ज्याच्या त्याच्या. विनंती तेवढीच आहे, कीर्तन संपल्यावर ज्यानं त्यानं आपला आपला देह मोजायचा. नाही तर बुटक्या माणसानं जर उंच मोजला 5.5 बरल आणि त्यानं याला मोजलं तर 1.25 वर प्रकरण थांबल. म्हणून विनंती आहे, या खड्यापासून या बोटाच्या अग्रापर्यंतच्या लांबीला हात म्हणतात आणि त्या हातानं प्रत्येकाचं शरीर आहे 3.5 हात. याला नरदेहालाच मुहूर्त म्हटलेला आहे. अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते. दसरा म्हणजे काय? 10 इंद्रियाचा सांगात. हे जे आहे ना 10 इंद्रियाचं शरीर आहे. 10 इंद्रिये एवढा. आता याच्यावर कीर्तन होईल, आपला काला राहील बाजूला. पण आता दसराही आहे, देवी आहे आणि कालही आहे. मी तरी काय करू? काय सांगू मग? विठ्ठल 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 विठ्ठल. अजून कोणी वैतागलं नाही मला, चालूच द्या म्हणतात. शुक्ल काका अजून चालूच द्या म्हणतात. हां बरोबर करतो मी, तुम्ही अजिबात टेन्शन नाही. सगळे संपल तेव्हा 12 वाजतील हे लिहून देतो आताच. माझे 10 इंद्रियाचा सांगात हा दसरा आहे. पूर्वी दसऱ्याला बळी द्यायची पद्धत होती. पूर्वी ते शेळी व्याली होती, गणपती बसले तेव्हा व्याली होती. ते कोकरू उड्या मारायचं तिच्या पुढे. शेळी कौतुक करायची, बाळा चांगला उड्या मारतो रे, पण दसरा आहे पुढं. मग आई दसऱ्याच्या घसऱ्यातून वाचला तर तुला दिवाळी दिसल. दसऱ्यात गेला तसं 10 इंद्रियाच्या घसऱ्यातून वाचतो, त्याला आत्मानंदाची दिवाळी. ती 20 दिवसानं आहे पुढे. हे लौकिक दृष्ट्या दसरा वेगळा आणि दिवाळी वेगळी, पण परमार्थामध्ये दोन्ही सण एकाच दिवशी. कधी? सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील. दसरा दिवाळी तोठी आम्हा सण, सखे हरिजन भेटतील, सखे संतजन भेटतील. हे दसरा दिवाळी तुझी आमासन, सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील. तोच दिवाळी दसरा. जाऊ द्या आता, सगळ्या थोडा थोडा स्पर्श केला. आता काल्याकडे पाहू आपण. संप्रदायामध्ये
7 दिवसाचा सप्ताह असू द्या, अधिक मासाचा 1 महिन्याचा असू द्या, 1 दिवसाचा एकता असू द्या, सांगता काल्याच्या कीर्तनाने होत असते. काला झाला म्हणजे सप्ताह संपला, संयोजकाला जाहीर करावं लागत नाही. काला झाला की हाला. बरेच बुवा पिशव्या घेऊनच आहे म्हणत यार. व्यवहारामध्ये पगाराला जेवढं महत्व आहे त्याहीपेक्षा परमार्थात काल्याला प्राधान्य आहे. असांप्रदायिक मंडळी ज्यांचं आमच्या देवाधर्माशी काही देणं घेणं नाही ते सुपीक डोकं चालवतात. येड्या बाबोजो उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना म्हणून म्हणतात. काय लावून ठेवलं बुवा लोकांनी. उठले सुटले गोपालकाला दही लाय, गोपालकाला दही लाय, गोपालकाला दही लाय. आणि 2 रुपयाचं दही 1.5 रुपयाच्या लहान बसले काला करीत. त्यापेक्षा चांगलं नाही करून खातात का घरी ले का उष्ण्या चुन्यावाल्या. त्याच्यापेक्षा चांगलं करून खातील रे, त्याला महत्त्व नाही. काय खातो हे महत्त्वाचं नाही, कोण देतो. अजूनही पहा तुम्ही माणसं अशी हुशार आहे, काय बोलतो इकडे पाहत नाही सध्या तरी. कोण बोलतो, विषय काय, यापेक्षा वक्ता कोण. नाही तर भाषण रंगवायला काय लागतं. 2-4 प्रमाणं संताची घेतली ना टाळ्या वाजवतात लोक. काय साहेबाचा अभ्यास गाडा आहे. 4च प्रमाण आहे, कागदावर लिहून आणली, दिवसभर तेवढेच. आमचा वारकरी गाथा पाठ करून मेला तरी कोणी विचारत नाही. आणि त्यांनी 4 प्रमाणं म्हटल्याबरोबर टाळ्या वाजवा. केवढा गाडा अभ्यास. दारूबंदीवर भाषण. दारू मुकावे मान दारूने अब्रू जायचे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खायचे, कहे दास करगरिय किर नरकमो जायचे, दारू गांजा मतपी यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खच कमो मक्के आते. टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं. यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. भाषण चाललं कोणाचं, ज्याला जास्त झाली त्याचं. आता सुटेल का बाकीच्यांची. मी का सांगतो, विषय काय याहीपेक्षा महत्वाचा आहे ते पुरुषांना ठरते. कशाला घालतात बोट त्याच्यात. विषय काय त्यापेक्षा महत्वाचा आहे वक्ता कोण. तसं परमार्थात खातो काय यापेक्षा महत्वाचा आहे देतो कोण. भानुदास किती गात भानुदास, हा भानुदास किती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देणारे भगवंत आहेत. प्रसाद शब्दाचा अर्थ आम्ही समजतो तेवढा संकोचित नाही. साखर फुटाणे पेढे. प्रसाद शब्दाचा अर्थ असतो प्रसन्नता. प्रसाद असतो प्रसन्नता. आणि प्रसन्नता हे दुःखाची हानी करण्याचं एकमेव साधन आहे. प्रसादे सर्व दुःखांना हानिरस्योपजायते. प्रसन्नता हे दुकानात मिळत नाही. प्रसन्नतेसाठी विचाराची गरज आहे. विचारा वाचून न पविजे समाधान. आता इथे जेवढे बसले, आत बसले, बाहेर बसले, सर्वांना माझा अनेक उल्लेख. हे पहा, कोणती कशी कोणाची परिस्थिती असू द्या तरी तुम्हाला त्याही परिस्थितीत समाधान मिळतं. फक्त विचार करायचा आहे. ज्याच्या पायात चपलाय त्यानं अनवाणी चालणाऱ्याचा विचार करावा की लगेच समाधान. ज्याचं कवेलू घर आहे त्यानं फुटपाथवर बिना अंथरुणा पांघरुणाचं पावसात भिजत पडलं त्याच्याकडे पहा. मग पांडुरंगाचे आभार माना. विठ्ठला मोडकं का होईना गरीबाला राहायला घर दिलं. आई मरण पावली दुःखच आहे, पण समाधान मानून घ्यायचं आहे का. मी सांगतो
मुलगा आईच्या प्रेताला कवटाळू कवटाळू रडतो. आईचं वय 90 आहे आणि रडणाऱ्या मुलाचं वय 65 आहे. त्यानं रडताना डेड बॉडीजवळ विचार करायचा की विठ्ठला, ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली, मला 65 वर्षे मायची संगती, मी केवढा समाधानी. असा उलट विचार. 100 एकर जमीन आहे, अर्ध्या एकरात वाडा आहे, मुलगा नाही, बसलं डोक्याला हात लावून, मुलगा नाही, मुलगा नाही, मुलगा नाही, दिवा लावायला कोणी नाही. अरे तुला जर समाधान मिळवायचं असेल तर शेजाऱ्याकडे पाय. तो हरिपाठ करतो, त्याचा मुलगा फुल लावून येतो संध्याकाळी, आणि हरिपाठ करणाऱ्या बापाच्या कमरड्यात 2 बुटा भरल्या लाता घालतो, त्याच्याकडे पाय. आणि मग विठ्ठलाचे आभार मान. विठ्ठला, निदान लाता घालायला कोणी होऊ दिलं नाही, ही तुझी मेहरबानी. म्हणून दुकानात जायची गरज नाही, इथंच मिळतं. विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून, विचारा वाचून. नपविजे समाधान, नपविजे समाधान, नपविजे समाधान, नपविजे समाधान, नपविजे समाधान, नपविजे समाधान. विचारा वाचून, नपविजे समाधान, नपविजे समाधान, नपविजे समाधान. विचारा वाचून, नपविजे समाधान, नपविजे समाधान. विचारा वाचून न पविजे समाधान. म्हणून विषादे सर्व सुखानाम हानी रशोपजायते. विषण्ण चित्त हे सुखाची हानी करतं आणि प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं. बरं का, मावल्यांना सांगतो 2 मिनिटात. मनाविरुद्ध घटना घडली की रॉकेलचा डबा, रेल्वेचे रोड, कोरडी विहीर, रोगोरची बाटली. अरे याच्याकरता का जन्म मिळाला आपल्याला? आणि जसं मनात आलंही असेल तुमच्या, तर कल्पना करा, ज्या मावशीनं निर्णय घेतला आज जीवनयात्रा संपवायची. पती ऑफिसला गेला, मुलं शाळेला, गावात नाही कोणी, दुपारचे 2 आतून लावली कडीन, घेतला डबा रॉकेलचा आणि काडी पेटी ओतून पेटवणार. तिलाही विनंती आहे, थांबा मावशी, फक्त 2 मिनिट रामायण उघडा, रामायणातला वनवास काढा, वनवासातली सीता वाचा, नंतर निर्णय घ्या. काडीपेटी आहे, रॉकेलचा डबा आहे, आतून कडी लावलेली आहे, निर्णय झाला मरण्याचा. तिनं उघडलं रामायण आणि 2च वळी वाचल्या. पिता जनक जग विदित प्रभाव, सखा सुरेश ससुर रघुराव, रामचंद्रपती सोबय देही, सोवन महिबिती बामन के. 2 लाईनी वाचल्या. जिचा बाप मिथिलेचा राजा, जिचा सासरा अयोध्येचा राजा, आणि जिचा पती ब्रह्मांडाचा मालक. यापेक्षा कोण्या मावशीचा वशिला मोठा असेल तर हातवर करा. सीतेचे 3 संबंध. राजा जनकाची लेक, राजा दशरथाची सून, ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी. काय झालं? 14 वर्षे बिना अंथरुणा पांघरुणाची उशाला दगड घेऊन झोपली जंगलात, तरी रॉकेल वतलं नाही आणि विहिरीत उडी टाकायला गेली नाही. हे वाचताना या मावशीच्या डोळ्याला धारा लागल. देवा, राजा जनकाच्या लेकीला, राजा दशरथाच्या सुनेला, परमेश्वराच्या पत्नीला 14 वर्ष उशाला दगड घेऊन झोपावं लागलं. तिच्या मानानं 1 नया पैसा दुःख आमच्या जीवनात नाही विठ्ठला. आपोआप रॉकेलचा डबा बाजूला जाईल. म्हणून विषादे सर्व सुखानाम हानी रशोपजायते. विषण्ण चित्त हे सुखाची हानी करतं, उलट प्रसन्न चित्त हे दुःखाची हानी करतं. म्हणून मन करा रे प्रसन्न, आणि त्याचाच प्रसाद बनतात. हा प्रसाद 2घच देऊ शकतात, एक तर संत अथवा भगवंत. भानुदास किती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि दुसऱ्या प्रमाणावरून संतांनी दिलाय.
एकची टाळी झाली चंद्रभागे वाढवंते. हो एकची टाळी झाली चंद्रभागे वाढवंते. गोपाळाची लाया वाटी. माझा राजा गोपाळाची लाया वाटी. हो माझा ज्ञान राया गोपाळाची लाया वाटी. आपलं भाग्य आहे. नरदेह मिळाला, भारतात मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, साधू संताच्या नंतर मिळाला. एक महाराष्ट्र सोडला तर काल्याचा आनंद इतर प्रांतात नाही. काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे, त्या फक्त महाराष्ट्रात आहे. देव पाहिजे, भक्त पाहिजे आणि नाम पाहिजे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघनाम त्रिवेणीचा वगैरे. महाराज म्हणतात मी सगळी तीर्थयात्रा केली, उदंड पाहिले, उदंड वर्णिले, उदंड ऐकिले. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे महाराष्ट्रात. ऐसे संत जन ऐसे हरिदास महाराष्ट्रात, आणि ऐसा नाम घोष महाराष्ट्रात. नाम, देव आणि संत म्हणून काला फक्त महाराष्ट्रात, इतर प्रांतात नाही. पण अतिपरिचयामुळे हे बा, एक महाराष्ट्र सोडून जा, परदेशात नाही. भारत सोडून जा, परदेशात नाही. एवढंच काय, मृत्यूलोक सोडून जा, स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हो हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी पर्यंत आलो आपण. हनुमानजी माझ्याकडे लक्ष द्या. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गाच्या पलीकडे जा, सत्य लोकात नाही. नाहीतर आमचे वारकरी शुक्लकाका पंढरपूरला जातात. 90 वर्षाचे म्हातारे 22च्या जवानाला लाजवील असते, नाचतात, वाळवंटात. लुप्तली नादी लागली समाधी. लुप्तली नादी लागली समाधी. लुप्तली नादी लागली समाधी. लोकारे नरनारी लोकारे. नरनारी लोकारे.
योगी महानुभाव पंडित ज्ञानी योगी महानुभाव पंडित ज्ञानी योगी महानुभाव पंडित ज्ञानी योगी महानुभाव चित्त साधना हो एक चित्त साधना रे चित्त साधना रे चित्त साधना रे नचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. आणि तो सोहळा पाहण्यासाठी ब्रह्मदेव येतो. मी सत्य लोकांसाठी सांगतो, स्वर्ग होऊन गेला आपला, महाराष्ट्र झाला, भारत झाला, परदेश झालं, स्वर्ग झाला, आता सत्य लोकात. तो सोहळा चंद्रभागेतला पाहण्यासाठी ब्रह्मदेव त्याच्या वाहनाने येतो. आपल्याला तो दिसत नाही, पण त्याला आपण दिसतो. काही काही गाडीच्या काचा अशा आहे, हनुमान महाराज बाहेरचं डोळे चिकटून काचेला उभं राहतं, आतलं काही दिसत नाही त्याला. तसं ब्रह्मदेवाला आपण दिसतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. आणि तो वाळवंटातला सोहळा पाहून ब्रह्मदेव मृत्यूलोकातल्या सगळ्यांच्या भाग्याचं वर्णन करतो. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणते भाग्याचा कैचा धन्य धन्य मृत्यूलोक म्हणते भाग्याचा कैचा धन्य मृत्यूलोक भाग्याचा कैचा आस करीते ब्रह्मे सुख आस करीते ब्रह्मादिक धन्य धन्य मृत्यूलोक म्हणते भाग्याचा कैचा धन्य धन्य मृत्यूलोक भाग्याचा कैचा धन्य मृत्यूलोक बनती भाग्याचा कैसा धन्य धन्य मृत्यूलोक म्हणते भाग्याचा कैचा. इथपर्यंत आलो आपण. देखुनी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक धन्य धन्य मृत्यूलोक म्हणते भाग्याचा कैचा. कोण? ब्रह्मादिक. अजून एक प्रमाण सांगतो, तुम्हाला पाठ नाही, मला पक्क माहिती आहे, घाबरायचं कारण नाही. यासी तुळे ऐसे काही, यासी तुळे ऐसे काही, यासी तुळे ऐसे काही यासी तुळे ऐसे काही तुझे त्रिभुवनी नाही, तुझे त्रिभुवनी नाही, तुझे त्रिभुवनी नाही तुझे त्रिभुवनी नाही. काला भात दही, काला भात दही, काला भात दही काला भात दही ब्रह्मादिका दुर्लभ, ब्रह्मादिका दुर्लभ ब्रह्मादिका दुर्लभ, ब्रह्मादिका दुर्लभ. यासी तुळे ऐसे काही, यासी तुळे ऐसे काही यासी तुळे ऐसे काही यासी कुळे ऐसे काही यासी कुळे ऐसे काही यासी तुळे ऐसे काही यासी कुळे ऐसे काही ऐसे काही, तुझे त्रिभुवनी नाही, काला भात दही, ब्रह्मादिका दुर्लभ. यासी कुळे ऐसे नाही त्रिलोकी तुझे नाही. स्वर्गाचं होऊन गेलं, हे सत्य लोकावर चाललं आपलं. यासी तुळे ऐसे काही, तुझे त्रिभुवन नाही. साधे दिसतंय आपल्याला, पण या तीन गोष्टी काला भात दही ब्रह्मादिका दुर्लभ. विशेष हा लाभ
संता संगे विशेष लाभ तुका म्हणे काल वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ विशेष लाभ मला जे सांगायचं होतं ज्याच्यासाठी एवढा प्रवास केला त्याने दिलं आमचं काम करून. अरे काय मला पाठ नव्हतं का काय? लोक टवकारले कशासाठी? हे आमची एक माझी स्वतंत्र पद्धत आहे, ते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. पुन्हा एकदा सांगतो, एक महाराष्ट्र सोडून जा परप्रांतात काला नाही, भारत सोडून जा परदेशात नाही, मृत्यूलोक सोडून जा स्वर्गात नाही, त्याच्या पलीकडे जा सत्यलोकात नाही, त्याच्याही पलीकडे जा वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठ वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. आजचा अभंग आहे तो काल्याचा. कवळ काही कालाचे, कवळ काही कालाचे, वैकुंठित ऐसे नाही, वैकुंठित ऐसे नाही. जय हो. वैकुंठित ऐसे नाही, कवळ काही कालाचे, कालाचे, या प्रवेशासाठी आम्ही 10 पासून उन्हाळ्याची पाळी घातली, कचरा साफ केला, हे सगळे मग वापसा साधला. तेवढ्यात दुसऱ्याच शेतकऱ्यानं पेरून घेतलं. इथं यायचं होतं फिट, काय प्रमाण ते योग्य होतं. पण वैकुंठी तो ऐसे नाही, कवळे काही काल्याचे. आणि मग मिळतो कुठे? उत्तर आहे विशेषः लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे. काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ संत संगे, विशेष लाभ संत संगे. आवाज काशीनाथजी जमला आता. तोकडे घाबरायचं नाही, बरोबर आलो आता आपण. एकदा प्रवेश झाला म्हणजे आता काय एका तासात सगळे उरकू आपण. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. अभंगाकडे लक्ष द्या. वैकुंठात काला नसल्यामुळे वैकुंठात वास्तव्य करणारे म्हणतात, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया बुडती येऊ, उपजोनिया बुडती येऊ, उपजोनिया पुढती येऊ, उपजोनिया पुढती येऊ.
वैकुंठी तो ऐसे नाही नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दैवात काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही उपजोनिया पुढाती येऊ काला खाऊ दही भात हो काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनिया पुढाती काला खाऊ दैवात काला खाऊ दैवात काला खाऊ बस, जमलं आता. वैकुंठात वास्तव्याला असणारे हॅलो हा काय माझा दोष होता तो. तुकाराम महाराज कुठे आहे? आम्ही वैकुंठवासी. आणि वैकुंठात ज्यांचं वास्तव्य आहे ते म्हणतात वैकुंठात काला नसल्यामुळे जिथं मिळतो त्यासाठी उपजोनिया पुढती येऊ. ठीक आहे. आता याच्यावर एक प्रश्न आहे महाराज, उपजोनिया पुढती येऊ याचा अर्थ काय? आता मरू आणि पुन्हा जन्माला येऊ. पाहुणे जायच्या वेळेला काय म्हणतात घरमालकाला? पुरणपोळीचा पाहुणचार झाल्यावर आणि मग निघाले म्हणजे येतो पाटील. अरे येतो तर मग जातोच कशाला? हे सर्वांच्या परिचय शब्द आहे का नाही? येतो कधी जायच्या वेळेला येतो. तसं उपजोनिया पुढते येऊ याचा अर्थ काय? आता जाऊन पुन्हा येऊ असंच ना. त्यापेक्षा असं म्हणा ना, आम्ही आताच नाही मरू. महाराज म्हणतात तसं म्हणता येत नाही. का? कायदा सर्वांसाठी आहे. येथे नाही उरो आले अवतारे नाही उरो आले अवतारे नाही उरो आले अवतार नाही उरो आले अवतारे रते पामर जीव किती येथे नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर कोणी असू द्या. पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासी. बाकीच्यांचं जाऊ द्या. 3 लोग पर छत्र बिराजे लोटा कुंज बिहारी. 3 लोक पर छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. 3 लोग पर छत्र बिराजे लोटा कुंज बिहारी. 3 लोक पर छत्र विराजे लोटा कुंज बिहारी. कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन बिचारी. कहत कबीरा तो मर गए रहत कौन बिचारी. कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन बिचारी. कहत कबीरा मर गए रहत कौन बिचारी. अजब कदाओ में तू क्या जाने लड़का रे चमका जब तड़का में तू क्या जाने लड़का में चमका जब तड़का में तू क्या जाने लड़का में. अजब तड़का में तू क्या जाने लड़का में. कोणी असू द्या जाऊन. अरे किती आयुष्य प्राप्त असलं तरी मरण ठरलेलं आहे. एका बाबाचं आयुष्य सांगतो तुम्हाला, जमलं तर लिहून ठेवा. 1 अब्ज 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष 9 महिने. एका अरबुंद 60 कोटी देखा. सारे जोड़ी देखा 30 लक्ष 10 सहस्र लेखा. 30 लक्ष 10 सहस्र देखा. 7 शरते 9 मास मापा.
तया हिरण्य कश्यपा काय झाले हिरण्यकश्यपा काय झाले तया हिरण्य कश्यपा काय झाले हिरण्यकश्यपा काय झाले अरे मना शोक करसी किती अरे मना शोक करसी किती अरे मना सुख करसी किती अरे मना सुख करसी वा शाबास मी इथूनच पाठतो कारण बरेचसे अभंग तुकोबारायचे पाठ असतात. हा गाथा नामदेवाचा आहे. मला वाटलं होतं द्रौपदात फेल जाईल म्हणून पाहिलं पण ते बरोबरच. अरे मना शोक करसे किती हे तो वायाची धनसंपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझे हाती अवघे अंती जाय झणे एक अर्बुद 60 कोटी देखा तिस लक्ष तसं सहस्र देखा 7 असे ते नवमास बापा तया हिरण्य कश्यपा काय झाले पुढे काय झाले 14 चौकड्या लंकानाथा 99 सहस्र राया दशरथ तेही गेले स्वर्गपंथा मागे कोणी नोरलेचे 14 कल्प मार्कंडे पडे ते लो मर्शनाचा एक करू मधे बकदालंब्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा बकदालंब्याचे पुरे निमिष तई वटहंसाचा उपटे पुच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश एक श्वास भृशुंडीचा मरणांत पुरे भृशुंड जाता एक दिवस कुर्माचा नामा विनवी केशवाचा एक विठवाचा पंत धरा विठ्ठल कारण काहीला वाटल या बुवाचं एवढंच प्रमाण पाठ आहे म्हणून अख्खा अभंग म्हणून दाखवला. मलाही जोडीदार भेटला का नाही ठोकाटा का नाही झाला. आता याच्यावर कीर्तन आहे ना 1,60,30,10,700 वर्षे आणि 9 महिने एवढं आयुष्य हिरण्यकश्यपूला होतं. यात नवल नाही. अटी घातल्या आत नको बाहेर नको मरण दिवसा नको रात्री नको शस्त्रां नको अस्त्रां नको नराकडून नको नारीकडून नको सजीवाकडून नको निर्जीवाकडून नको एवढ्या अटी आत नको बाहेर नको मरण तर दारात पकडला की नाही दिवसा नको रात्री नको संध्याकाळी धरला शस्त्रां नको अस्त्रां नखानं फाडला नराकडून नको नारीकडून नको मग नरसिंह झाला पण मारलाच म्हणजे एक दिवस मरण प्रत्येकाला आहे. या न्यायानं महाराज म्हणतात मी सुद्धा जाणार पण पुन्हा येणार उपजवणीया महाराज पुन्हा येणं हे काय एवढं सोपं वाटलं. कोणत्यातरी आईच्या उदराचा आश्रय करावा लागतो आणि आईचं उदर म्हणजे काय स्लिपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का झोप लागते तिथे व्यवस्थित फॅन लावता येतो खिडकी उघडता येते काय बटाटा वडा मिळतो स्टेशनवर विष्टा लेपू चहूकडे नाकी तोंडी कृमी किडे गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे ते गर्भोदरीची यातना आठविता थरका पुमना नको नको रघुनंदना चिळसी म्हणा येतसे हे आईच्या पोटात. मग 9 मास भरल्यावरी जन्म यवनीचे द्वारी ते क्लेश अति भारी काय सांगो द्विजोत्तमा जंत्रा अतुणी तार सोनार ओढी धरुणी करतेवी यवनीचे द्वार निगता बाळका दुःख होय. मग बाळपणची व्यथा काय सांगू दिजा आता विष्टामूत्र हाते चिवडिता भरे सर्वांग समजेना. एकंदरीत एवढं दुःख जर जन्माला येण्याचं आहे तुम्ही सहज म्हणता 10 वाजल्यापासून उपजोनिया पुढते उपजोणी पण एवढं मोठं दुःख सहन करण्याचा नेमका हेतू काय काला खाऊ
एवढा मोठा जन्माचा त्रास सहन करणार कशासाठी? काला खाऊ दही भात. महाराज आता कौतुक करावं असं वाटतं का? एवढा त्रास काढायचा म्हणे दही भात, त्यापेक्षा चांगल्या चांगल्या पदार्थाची नावं घ्या. उपदोणिया पुढते येऊ, श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटावडा कांद्याची भजी खाऊ, काला खाऊ दही भात. अरे त्याचं कारण आहे भाऊ, जिथे आम्ही वास्तव्याला आहो ना तिथे हे मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग एवढ्यासाठी पुन्हा येऊ आणि काला खाऊ दही भात. पण ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण एवढा दुर्लभ असणारा काला मग तुम्ही एकटा घेणार? महाराज म्हणतात मी आपलपोट्या नाही. हे पहा, नातवाच्या चोरून खाणारा आजोबा सापडल, नाहीतर आजोबाचं जास्त प्रेम नातवावर असते. मुलापेक्षा नातवावर आजोबा प्रेम करतो, मुलापेक्षा. कोणी सावकार असेल तर त्यांच्या भाषेत सांगतो मुद्दलापेक्षा व्याजावर. हे कळलं चांगलं तुम्हाला? आजोबा दिवसभर उपवासी राहतो घोटीला गेला म्हणजे, पण नातवासाठी खाऊ आणतो म्हणजे आणतोच. उपवासी राहील दिवसभर पण नातवासाठी खाऊ आणतो. आणि नातू सुद्धा अपेक्षा करत नाही बापापासून खाऊची. माझा पप्पा नाही आणत म्हणतो, आजोबा आणतो, आजोबा. एवढं आज्याचं प्रेम नातवावर असू शकतो. पण कदाचित इथले चांगले आजे आहे, तिकडचे सांगतो नागपूरकडचे, हापूसचा आंबा आणला आजोबानं 100 रुपयाचा एक, यष्टीमध्ये वासच घेत आला आजोबा आंब्याचा. घरी आला आणि त्यानं ठरवलं आंबा खायचा, पण अजून नातू शाळेत गेला नाही. म्हणला याला अर्धा द्यावा लागेल, म्हणून 10:30ला नातवाला शाळेत जाऊ दिला. आतून कडी लावली, माळवदावर गेला आणि एकट्यानं आंबा खाल्ला. म्हणजे नातवाच्या चोरून खाणारा आजा सापडल, मुलाच्या चोरून खाणारा बाप सापडल, पण समाजाच्या चोरून आनंद सेवन करणारे संत नाही. मग आम्ही इतरांनाही देणार. लहान होता आमच्या सोबत वारीला, बरेच वर्ष. किती वर्ष? 12. तेव्हा आपले ते शेठ कोणते आपले पंजाबी लासलगावचे, तुमच्याच लासलगावचे होते ते. काशीनाथजी एकदा श्लेषकडे लक्ष दिलं का मात्रान वेलांटी चुकत नाही. कारण इकडे मुखे आहे तिकडे सुखे आहे. मुखी म्हटलं की ही वेलांटी झाली आणि तिकडे मात्रा आली, अभंगातला श्लेष बिघडतो ना. एकमेका देऊ मुखी नाही, एकमेका देऊ मुखे, मग सुखे घालू. मात्राला मात्रा झाली पाहिजे. सुखे घालू हुंबरी
एकमेका देऊ. ठीक आहे, पहिल्यांदा काला वाटायचा आहे. काला वाटू एकमेका. नाही तर असा अर्थ लावून घेऊ नका एकमेका देऊ मुखे. कीर्तन झाल्यावर तसं नाही. काला द्यायचा आहे, एकमेका देऊ. बरोबर आहे. आणि देता देता जर माळकरी असेल तर मुखे सुखे घालू. त्याच्या मुखातही तिथून पुढचं वाचायचा अर्ध इतकं वाचायचं. एकमेका देऊ, काला द्यायचा, देता देता माळकरी दिसला तर मुखे सुखे घालू. त्याच्या मुखातही काला घालू. आणि त्याच्या पुढचा आहे हुंबरी. हुंडारणे हा खेड्यातला शब्द आहे. अजूनही खेड्यातल्या शब्दाची गरज आहे. कीर्तनकाराला अभंग सोडवायला सुद्धा खेड्यातले शब्द लागतात. घाबरियाच्या मोडा काड्या. सांगा बरं, घाबरियाच्या मोडा काड्या हा काळी मोड शब्द खेड्यातला आहे. काळी मोड. पूर्वी काय ते नव्हतं, सोड चिठ्ठ्या वगैरे आणि कोर्टात जायची भानगड. गावातलेच प्रमुख लोक मिटवायचे. अरे नाही जमत, नवरा बायकोच होतं काळी मोड, त्याचं नाव घटस्फोट. जे घाबरले त्याच्या मोडा काड्या. गरज आहे का नाही या भंगाला? विठ्ठल उदाहरणे हा आनंद. तुम्ही पहा, हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नसतात. बैलाला हिवाळ्याच्या दिवसात. आणि मग तो शेतकरी बरोबर 5:30च्या दरम्यान बांधाला सोडून देतो बैल. ते काही चरण्यासाठी नाही. आणि मग नुसते शेपटाचा गोंडा वर करून कानं टवकारून बांधानं चक्कर मारतात बैल. चक्कर मारता मारता जर ओली माती दिसली हनुमान बुवा शिंगानं उकरतात. हे हुंडारणे हा त्यांचा आनंद आहे. तसं सुके घालू हुंबरी. जमते आता महाराज इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. हा आदेश आला, आनंदच आहे तो. इथपर्यंत ठीक आहे. पण हे काला करणार कुठं? तुका म्हणे वाळवंट, 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 तुका म्हणे वाळवंट. परवे नीट उत्तम, परवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. परवे नीट उत्तम, परवे नीट उत्तम, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. तुका म्हणे वाळवंट. त्याला 3 शब्द लागले. पर्व आहे, नीट आहे आणि उत्तम आहे. कसल्याही प्रकारचं गवत उगवत नाही त्याला वाळवंट म्हणतात. गाजर गवत सुद्धा नाही उगवत. हनुमान बुवा गाजर गवतानं शेतकऱ्याच्या नाकी नऊ आणले, पण त्याचा वाळवंटात नाही इलाज. इथे वाळवंट शब्द आला तरी अंतकरणाला वाळवंट म्हटलेलं आहे. विकार रहित अंतकरण, त्याचं नाव आहे वाळवंट. भगवान कुठे आहे? रामचंद्र वनवासात आले. 14 ठिकाणं वाल्मिकीजी सांगतायत. वाल्मिकीजीला 3 ऋषीला. आता हा सगळ्यात तोच भाग आहे. तुम्ही भाग्यवान लोक आहे. तुमच्या भाग्याचं वर्णन करायला शब्द नाही. तुमचा जन्म भारतात झाला, महाराष्ट्रात झाला, नाशिक जिल्ह्यात झाला, पुन्हा गोदावरीच्या गोदा तटे निर्मळे, देवदेवतांची रावळे, संत महंत मेळ दिवस जाय सुखाचा. तो सगळ्या परिसर हा